तर सलामीची जोडी पाहतो आपण दत्तात्रेय गवारी आणि शिवा वागे. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी मनोज घाटाल. पॉवर प्लेचे षटक. पहिला चेंडू दत्तात्रेय साडी. पहिला चेंडू फुलवलेंचा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. एका धावेने श्री गणेश होतोय चावेल संघाचा. मनोज घाटाल पहिलं षटक हाताळतोय. P1चं षटक पाहायला मिळतंय आणि पहिला चेंडू जर बघितला तर फुलर लेंथवरती हाताला गेला होता, मात्र त्या चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये. चेंडूला फक्त दिशा दिली. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. त्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट केली गेली. एका धावेने श्री गणेश झाले चावे संघाचं. एक धाव ही धाव फलकावरती पाहायला मिळते. दुसरा चेंडू घेऊन जाईल मनोज. लेफ्ट हँडर बॅट्समन आपण पाहतोय स्ट्राईक वरती शिवा वागे. या स्पर्धेचा आतापर्यंत विचार केला तर हा चौथा फलंदाज लेफ्ट हँडर पाहायला मिळतोय. म्हणजे कुठेतरी लेफ्ट हँडर बॅट्समन कमी पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा फुलटा चेंडू. यावेळेस जातोय चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरा वेळेचा प्रयत्न खराब थ्रो आणि हा चेंडू अडवण्यात अपयशी राहिला होता विकेट किपर आणि तोपर्यंत 3 धावा घेण्याची संधी मिळाली फलंदाजांना. 3 धावा कंप्लीट. तीन धावा आल्या. या 3 धाव्याने धाव फलक आता मात्र पुढे सरसावला जाते. 4 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत मनोज याने. दोन्ही चेंडू फुलटॉस हाताळलेत, मात्र त्या फुलटॉस चेंडूचा फायदा काही उचलता आलेला नाहीये फलंदाजांना. मात्र या चेंडूवरती 3 धावा आल्या. 3 धाव्याने धाव फलक जाऊन पोहोचलंय 4 या धावसंख्येवरती. आपल्या ओव्हर मधील तिसरा चेंडू दत्तात्रेयसाठी मनोज घाटाल. यावेळेस यॉर्कर लेंथ. यावेळेस जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. यावेळेस कुठलीच संधी नाहीये फलंदाजाकडे. या अगोदर जर बघितलं तर 2 चेंडू फुलटॉच पडले होते, त्यानंतर मात्र यॉर्कर लेंथ. याच पद्धतीचे 2 चेंडू हाताळायचे होते, मात्र त्यावेळेस कुठेतरी मागे पडला होता. यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला मनोज घाटाल मार्फत. वेगवान गोलंदाज 10 ते 12 पावलांचा रनअप. यावेळेस गुड लेंथ वरती चेंडू पडतोय आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेस आपण पाहतोय जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय दत्तात्रेयाचा. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. इथे फुटवर्क पाहायला मिळत नाहीये फलंदाजामार्फत आणि हा चेंडू पुन्हा एकदा डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. पहिले 2 चेंडू फुलटॉस हाताळल्यानंतर मात्र एक चांगली लय इथे मिळालंय, चांगले लेंथ इथे मिळालंय. आपण पाहतोय मनोज घाटाल या गोलंदाजाला. यावेळेस जर बघितलं तर कुठेतरी डाऊन द लेग चेंडू हाताळला गेलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल. अभंतर इथे मात्र दिली जात आहे. त्यावेळेस अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा, मात्र दिशामध्ये इथे भरकटला गेलाय हा गोलंदाज मनोज घाटाल. आतापर्यंत जर बघितलं तर 4 चेंडू टाकून झालेत. 5 धावा आतापर्यंत खर्च करतोय मनोज घाटाल. यावेळेस पुन्हा एकदा गुडलेंवरती चेंडू पिच होतोय, थोडीशी उचली घेतोय, बाकीचं काम यष्टी रक्षक पूर्ण करतोय. हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळेल. आता मात्र पूर्णपणे बांधून ठेवलं गेलंय दोन्ही फलंदाजांना. स्ट्राईक वरती पाहतो पण दत्तात्रेय. आतापर्यंत 3 डॉट चेंडू खेळून काढले त्याच्या मार्फत. शेवटचा बॉल असेल या षटकामध्ये. पॉवर प्लेचे षटक. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू ऑन साइडला खेळायचा जातोय. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ त्याच्या शरीरावरती आदळतोय. हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपात. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकात बिनबाद 5 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर 4 चेंडू मध्ये फक्त एकच धाव ती अभंतरच्या स्वरूपात खर्च करतोय मनोज घाटाल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या 2 चेंडू जर बघितलं तर कुठेतरी भरकटला गेला होता. फुलटॉस चेंडू त्यांनी जरूर हाताळले होते, मात्र त्या फुलटॉस चेंडूचा फलंदाजांना फायदा उचलता आलेला नव्हता. मात्र त्यानंतर चांगली लेंथ त्याला सापडली गेली, चांगली दिशा त्याला सापडली गेली आणि चांगली गोलंदाजी 4 चेंडू मध्ये पाहायला मिळाली. अभंतरच्या स्वरूपात एकच धाव त्याने खर्च केली.
तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकार ते धावा आतापर्यंत लागतात त्या 5 धावा, बिनबाद 5 धावा. जे पॉवर प्लेचं बंधन होतं ते आता मात्र हटलं जात आहे. आता शतरक्षक डीप मध्ये पाहायला मिळतील. तर त्या सर्कलच्या आतमध्ये 2 पाहतोय. एक गली क्षेत्रामध्ये, त्यानंतर एक फ्लाइंग स्लिप मध्ये शतरक्षक. यावेळेस पुन्हा एकदा शर्यतीचा वेध घेणारा चेंडू, धावचीची संधी निर्माण होऊ शकते आपण पाहतोय. तर पंचांचा बोट हवेत आणि फलंदाज बाद, पहिला फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. उद्धव वडपे यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डायजवर येऊन स्थानापन्न व्हा, आमच्या व्हीआयपी डायजवरची शोभा वाढवा. आपल्याला काय घडलंय, काय बिघडलंय, तर बॅटची हलकीशी एज आणि बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. दुसरा फलंदाज बाद. वाईट बॉल. अवंतर चेंडू हाताला गेलाय. अवंतरने धावफलक पुढे सरसावला जात आहे. 6 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा खराब शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळतंय. चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय, कीपरच्या जाऊन विसावला जातोय आणि आणखीन एक डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. गोलंदाजामार्फत पहिलं षटक हाताला मनोज घाटाल्याने 5 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर राहुल आलाय गोलंदाजीच्या मार्गावरती आणि राहुल देखील चांगली कामगिरी करतोय. यावेळेस फक्त हलक्या चेंडूला दिशा दिली. चेंडू कव्हरेजर मध्ये ट्रॅव्हल झाला, एकदा वेगाने कंप्लीट जरूर झालाय. शतरक्षक येतोय, चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत एकच धाव आणि एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एका धाव्याने धावफलक एक निशी पुढे सरसावलाय. 7 धावा आतापर्यंत या ओव्हर मध्ये जर बघितलं तर 4 चेंडू टाकून झालेत. 2 चेंडू अद्याप बाकी असतील. राहुल गोलंदाज पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती, चांगली गोलंदाजी आतापर्यंत झालाय. 5वा चेंडू. आपले जोरकस मारण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न देखील असफल होताना पाहायला मिळेल. बॅट आणि बॉल ह्यामध्ये कुठल्या प्रकारे संपर्क होताना पाहायला मिळाला नाहीये आणि हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. खराब फलंदाजी पाहायला मिळते चावे संघामार्फत. यावेळेस जर बघितलं तर पंच आमच्याकडे बोलतायत आणि दर्शवतायत की हा चेंडू देखील वाईड आहे. या ओव्हर मध्ये जर बघितलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या जात आहेत. फलंदाज अपयशी ठरतात मोठे फटके खेळण्यापासून, मात्र गोलंदाज त्यांचं काम थोडंसं सोपं करून देतोय. अवंतर चेंडू हाताळतोय या ओव्हर मध्ये राहुल. यावेळेस फुलटा चेंडू होता, फक्त हलक्या त्यांनी चेंडूला दिशा दिली. चेंडू डीप मध्ये येतोय, शतरक्षक तैनात. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेनिशी धाव फलक जाऊन फुसलाय.
9 धावा या धाव फलकावरती लागले जात आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या 9 धावा. सलामीची जोडी जर होईल तर लवकर बाद झाली, तंबूच्या अस्त्राला गेली. त्यानंतर 2 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होते पण अनिकेत आणि सनी, आणि हे 2 फलंदाज देखील कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळत आहेत. सातत्याने जर बघितलं तर डॉट चेंडूची खेळी होत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी. टॉस जिंकला होता. एवढी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत निर्णय त्यांच्या बाजूने लागलाय. ज्या प्रकारे गोलंदाजी झाले मनोज घाटालची, त्यानंतर राहुल याची जबरदस्त गोलंदाजी पूर्णपणे बांधून ठेवला गेलाय दोन्ही फलंदाजांना. चार ओव्हरचा जर विचार केला तर कुठेतरी 40+ या धावफलकावरती लागवणं गरजेचं आहे. एक सन्मानजनक स्कोअर धावफलकावरती लावायचा असेल तर तुम्हाला या 2 षटकामध्ये आता मात्र हानामानी करावी लागेल. 2 षटकामध्ये 1 किंवा 2 मोठे फटके येणं गरजेचे असेल तर विनंती असेल मान्य श्री विनोद वडोलकर यांना विनंती VIP डायज वरती येऊन स्थानापन्न व्हा. ते इथे आलेले आहेत तर त्यांना विनंती असेल की आमच्या VIP डायज वरती येऊन स्थानापन्न व्हा. आयोजक आपल्याला विनंती करतायत. यावेळेस फुलटा चेंडू गॅप मध्ये जातोय आणि सीमेच्या पार देखील हा येतोय पहिला चौकार अनिकेतच्या बॅट मधून. 4 धाबा. तर पहिला चौकार या चौकारांशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती चौकारानं स्वागत केलं या गोलंदाजाचं, कल्पेश या गोलंदाजाचं. यावेळेस पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि या फुलटा चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. अनिकेत आता मात्र आपले रंग दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत याचा रेकॉर्ड जर बघितला तर वाटतं मापोलीच्या मैदानावरती जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकले होते या फलंदाजाने, आणि तोच फलंदाज आता मात्र आपले रंग दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर त्याला शांत ठेवलं गेलं होतं, मात्र आता त्याला शांत ठेवू शकणार नाही तुम्ही. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा त्यांनी घेतल्यात. चौकार त्यानंतर षटकार, दोन्ही फुलटा चेंडू होते, मात्र त्याचा फायदा उचललाय अनिकेत्याने. पुढचा चेंडू यावेळेस चेंडू नंतर खाली राहतोय. संबरिंग डिलिव्हरी, मात्र हा चेंडू हलकासा एष्टन स्पर्श करून जातोय. फलंदाज बाद. योगेशजी पाटील यांचे इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत असेल. आपण पाहतोय वडवे गावचे उद्योगपती मान्य श्री योगेशजी पाटील, त्यानंतर पाहतोय मान्य श्री विनोदजी वडोलकर वडपे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. तर मैदानाच्या आतमध्ये पाहतो पण चांगला खेळ पाहायला मिळतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर बघितलं तर गोलंदाजी थोडीशी वरसर पाहायला मिळाली होती, मात्र या षटकामध्ये जर बघितलं तर अनिकेतच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले आणि धाव फलकाला थोडासा वेग येताना पाहायला मिळालाय. 19 धावा. यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू हवेत आणि सहज सोपा झेल इथे सुटला गेलाय. एक धाव कंप्लीट जरूर झालाय आणि दुसरी धाव देखील इथे वेगाने कंप्लीट मनोज मार्फत हा झेल सुटलाय. हा झेल नक्कीच महागात पडू शकतो एवढी संघाला. या 2 धावा आल्या. 2 धावाने धाव फलक पुढे सरसावला गेलाय 21 या धावसंख्येवरती. 2 चेंडू बाकी असतील या षटकामध्ये, या ओव्हरमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा प्लेन. यावेळेस चेंडूला हुक करायचं होतं, मात्र बॅट आणि बॉल यामध्ये कुठल्या प्रकारे संपर्क झालेला नाहीये आणि हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळेल. धाव फलकावरती आता पण धावा लागल्यात त्या 21 धावा. सुरुवात चांगली केली होती अनिकेतने, मात्र एक चेंडू जर तर पहिल्यांतर खाली राहिला होता आणि उचलीमध्ये कुठेतरी बीट होताना पाहायला मिळाला अनिकेत.
वेळेस पाहतो आपण अकोट्याचा चेंडू पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवला गेलाय. चेंडूला फील्ड केलं जाईल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. ओव्हरची समाप्ती झाली. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या त्या 7.33 सरासरीने 22 धावा. हे षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं. मात्र एक महत्वपूर्ण गडी देखील त्याने टिपलाय. घातक पाहायला मिळाला होता या ओव्हरमध्ये. अनिकेत त्याच्या नावावरती 6 चेंडूमध्ये 6 षटकार पाहायला मिळाले होते मापोलीच्या मैदानावरती. त्याला थांबवण्यात यश आलं. गोलंदाज कल्पेश आला. मात्र कल्पेशने तब्बल या ओव्हरचा जर विचार केला तर 13 धावा त्याने खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 5 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा. याच दरम्यान पाहतोय आपण मान्य श्री मारुतीजी सापटे यांचं देखील इथं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वेलकम वेलकम वेलकम. आपणास विनंती असेल की आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन स्थानापन्न व्हा. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश. पहिला चेंडूवरती नजर नाहीये. चेंडूवरती नजर हटलंय. नजर हटी दुर्घटना घटी आणि तेच पाहायला मिळते फलंदाजामार्फत. आणि पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात. पहिला चेंडू डॉट आलाय. दुसरा चेंडू पंच आमच्याकडे वलतायत आणि सांगतायत की हा चेंडू ऑफ तुमच्या खूपच बाहेरून गेलाय. वाईड बॉल. सकाळच्या सत्रामध्ये पंचांना कवायत करण्याचा मौका मिळतोय. गोरख शेलार आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेस हवाईचा फर केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या डोक्यावरून हा चेंडू गेलाय सीमारेषा पार. हालाय दर्जेदार षटकार. गोलंदाजाने आकाश हा गोलंदाज पाहतोय. हलक्यात आणि चेंडूला फक्त दिशा द्यायची होती. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. सरळ यष्टांवरती आदलतोय आणि फलंदाज बाद होतो. करताना पाहायला मिळत नाही फलंदाज. शेवटचं षटक आहे हाणामारीत षटक. या षटकामध्ये हाणामारी व्हायला हवी मात्र तसं आतापर्यंत काही पाहायला मिळालं नाहीये. यावेळेस हवाई सफर करण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आलेला नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरा बेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्यांनी धाव फलक जाऊन पोहोचलोय 32 या धावसंख्येवरती. 33 धावांचं टार्गेट इथं ठेवलं गेलंय. तर 24 चेंडू आणि 33 धावा या जिंकण्यासाठी करायच्या असतील
तर पुन्हा एकदा विनंती असेल, विनोद 11 खालिंग आणि जॉनी स्पोर्ट वडवे, तर दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. तर आपण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना या दोन संघांमध्ये पाहायला मिळेल. तर मी मान्यवरांना विनंती करतोय, माननीय श्री योगेश पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. खालिंग संघाचा संघनायक जयेश, त्यानंतर जनिस्पोर्ट वडपे संघाचा संघनायक पंकज. तर टॉस केला जातोय. छापाचा कॉल आलाय आणि काटा इथे आलेला आहे. जानी स्पोर्ट वडपे संघाने टॉस जिंकलाय. मान्यवरांना विनंती असेल की आपण वेपेट स्थान नवा. जानी स्पोर्ट वडपे आपण टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? 4 ओव्हरचा सामना असणार आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 पर्यंत. असे कुठले गोलंदाज पाहायला मिळतील ते चांगली कामगिरी करतील 4 ओव्हर मध्ये? संदीप, विशाल, कल्पेश. या अगोदर हा संघ तुमच्या समोर आलाय? नाही, प्रथमच खेळतोय. म्हणजे डावपेच माहिती नसतील. एक चांगली लढत पाहायला मिळेल. तर खालिंग संघ आपण नाणेफेक हारलेले आहात. तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 45. असे कुठले फलंदाज पाहायला मिळतील ते घातक ठरतील, समोरच्या संघावरती तुटून पडतील? विद्यानने, केतन, तुषार. तुमच्या संघामध्ये एखादा नवीन चेहरा पाहायला मिळेल की जो तुमचा जुना संघ आहे तोच पाहायला मिळेल? जुना संघ. जास्त वेळ घेत नाहीये, सामन्याला देखील सुरुवात आहे. तुम्हाला शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकलाय जानी स्पोर्ट संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि खालिंग संघाला सलामीसाठी निमंत्रित केलं गेलंय. तर चालू असलेल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय 4 ओव्हर मध्ये 32 धावा झाल्यात. 33 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. आकाश आणि राहुल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 33 धावा त्याला जिंकण्यासाठी करायच्या आहेत. तर पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण. गोलंदाजच्या मार्गावरती अनिकेत भोईर. फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी झाली होती. 10 धावा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या होत्या. 33 धावांचं टार्गेट. आकाश पाहतो आपण स्ट्राईक वरती. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ. पहिला चेंडू जर बघितला तर बाउन्सरने स्वागत केलंय. चेंडू पाहिल्यानंतर सरळ निघून जातोय वेगाने यष्टीरक्षक हातामध्ये आणि पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करतोय अनिकेत. पहिला चेंडू डॉट. 33 धावांचं लक्ष. 4 ओव्हर मध्ये 33 धावा. अनिकेत यावेळेस ब्लॉकर मध्ये चेंडूला हाताला स्वीप करायचा होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आलेला नाहीये. एकदा वेगाने कंप्लीट केलंय. जरूर दुसऱ्या वेळेचा प्रयत्न घातक ठरू शकतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट होत नाहीये आणि 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत. थोडीशी चूक झाली होती यामध्ये. अनिकेत मार्फत चेंडू हातामध्ये व्यवस्थित ठेवू शकला नव्हता आणि त्या चुकीचं आपण रूपांतर पाहतोय 2 धावेमध्ये केलंय. दोन्ही फलंदाज चप्पल पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग विकेट्स पाहायला मिळत आहेत दोन्ही फलंदाजामध्ये. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने श्री गणेश होतोय. 2 धावा 10 फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2 धावा. तिसरा चेंडू अनिकेत त्याच्या षटका देईल. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ. यावेळेस चेंडूला टॅप केलाय. चेंडू गॅप मध्ये चाललाय आणि सीमारेषा पार देखील. पहिला चौकार आकाशच्या बॅट मधून. 4 धावा. संख्येवरती यावेळेस स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडूला टोलावला. चेंडू डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात.
या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र अचूक टप्पा हाताळला गेलाय. फलंदाजापासून हा चेंडू थोडासा दूर ठेवला होता आणि हा चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. 33 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. आतापर्यंत 8 धावा या धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील अनिकेत पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडूला हुक केलाय. चेंडू झालाय फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि या मिळतील 4 धावा. चेंडू सीमारेषा पार, हा लाईक चौकार. या 4 धावा आल्या. 4 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवरती. 33 धावा जिंकण्यासाठी करायच्या. 12 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या जातात. म्हणजे येणारे चेंडू अद्याप असतील 18 आणि अजूनही धावा जिंकण्यासाठी करायच्या असतील 21. म्हणजे 7च्या सरासरीने आता या धावा पूर्ण कराव्या लागतील. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आल्यात. बिनबाद 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दुसरा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज आकाश तांडेल हा गोलंदाजीच्या मार्गावरती येतोय. बारा धावा धावफलकावरती. आकाश दुसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, स्वीप करायचा होता आणि यस अपील आणि अपील ग्राह्य धरली जाते. फलंदाज बाद. तर पहिला फलंदाज बादून माघारी परततोय. राहुल हा बादून माघारी परतलाय. नवीन फलंदाज मनोज घाटाल. पहिल्या चेंडूवर होते विकेट. पहिल्या ओव्हर मध्ये जर बघितले तर 12 धावा खर्च केल्या गेल्या होत्या गोलंदाजामार्फत. अनिकेत या गोलंदाजामार्फत. आता मात्र या धावसंख्येवरती अंकुश लावत असताना गोलंदाज आकाश. याच दरम्यान पण आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडी चे अध्यक्ष आपण पाहतोय माननीय श्री नवनाथजी सोंगाल यांचे इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जानी देखील त्यांना म्हटलं जातं. त्यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर त्यांना विनंती असेल की आमच्या VIP डायजवरती येऊन स्थान व्हा. आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडी चे अध्यक्ष माननीय श्री नवनाथजी सोंगाल साहेब यांचे इथे आगमन झालंय. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. एक धाव कंप्लीट झालंय. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. 20 धाव्यांची गरज असेल अजूनही जिंकण्यासाठी. यावेळेस हवाई सफर करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि सहज सोपा झेल इथे पकडला जातोय आणि आकाश याचा संपतोय खेळ. दुसरा फलंदाज बादून माघारी परतला. या ओव्हर मध्ये सलामीची जोडी आता मात्र माघारी परतले. चावे संघ आता मात्र कमबॅक करत असताना
या मॅच मध्ये 33 धावांचं टार्गेट ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या होत्या अनिकेत भोईर या गोलंदाजाने. मात्र त्या धावसंख्येवरती आता मात्र लगाम लावण्याचं काम, अंकुश लावण्याचं काम करतोय गोलंदाज आकाश. पहिल्या चेंडूत विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट मिळवली. जे सलामीला आले होते दोन्ही फलंदाज ते मात्र आता माघारी परतलेत. नवीन फलंदाज मनोज घाटाल आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज आलाय विलास सुतार. यावेळेस फक्त चेंडू हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. चेंडू गली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला होता. चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट झाल्याचा प्रयत्न होतोय, घातक ठरू शकते मात्र फेकी खराब. संघ नाही होता त्या क्षेत्रामध्ये, आपण चावे संघाचा खराब क्षेत्ररक्षण झालं, त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. 4 चेंडू टाकून झाले तर या ओव्हर मध्ये 2 चेंडू अद्याप बाकी असतील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते गोलंदाज आकाश मार्फत. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या चेंडूला दिशा दिलाय. चेंडू यावेळेस डीप मध्ये जातोय, क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर करतोय आणि बाउंड्री प्रेक्षक कळवायचा आहे आणि पंचांचा इशारा येतोय की असतील. एफर्ट्स तर चांगला पाहायला मिळाला मात्र चेंडूला अडवू शकलेला नाहीये. चेंडू सीमारेषा पार, हा लाई चौकार. या चौकारांशी धाव फलक पुढे सरसावला गेलाय 19 धावा. हा चौकार अडवायला होता त्या क्षेत्ररक्षकाला, थोडासा कमी पडला गेला. हा क्षेत्ररक्षक संघनायक होता संघाचा, मात्र संघनायक कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळतोय. मात्र ते वेगाचा पुरेपूर वापर करतोय मनोज घाटाल. चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवतोय, चेंडूला शरीरापर्यंत येऊ देतोय आणि फक्त हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा देतोय. ज्या प्रकारे ज्या वेगाने चेंडू आला होता त्याच वेगाने चेंडू सीमारेषा बाहेर देखील गेला होता. तर 4 धावा, 4 धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 19 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू अद्याप बाकी असेल या ओव्हर मध्ये. गोलंदाज आकाश या चौकाराशी थोडासा मागला ठरला जातोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आणि सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. मनोज माहिती आहे सिंगल जरी धाव तरी हा सामना आम्ही जिंकू शकतो आणि त्याच दिशेने मनोज घाटाल वाटचाल करतोय. सिंगल धाव आलाय, सिंगल धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवरती. 2 ओव्हर मध्ये धाव फलकावरती धावा लागले तर 20 धावा. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल आणि या 2 ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी धावा करायच्या असतील त्या 13 धावा. 12 चेंडू आणि 13 धावा या जिंकण्यासाठी करायच्या असतील एवढी या संघाला. शिवसाई स्पोर्ट एवई आणि मोरिया स्पोर्ट चावे या 2 संघादरम्यान ही लढत पाहतोय. याच दरम्यान पाहतोय पण माने श्री नवनाथजी सोंगाल यांचे आगमन झाले. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता मात्र खराब क्षेत्ररक्षण. अगोदरच जर बघितलं तर अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आहे आणि तो बॅलन्स जर बघितलं तर उधळा केला जातोय. गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी भावेश हा गोलंदाज आलाय. 12 धावेची गरज असेल अजूनही जिंकण्यासाठी. जोरकस मारण्याचा प्रयत्न, मात्र हा प्रयत्न असफल असेल. हा चेंडू आलाय डॉट. याच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. डॉट चेंडू तुम्हाला हातावे लागतील, विकेट्स तुम्हाला घ्यावे लागतील. हा सामना जर चावे संघाला जिंकायचा असेल तर. उदय एवई आणि चावे या 2 संघादरम्यान सामने भरपूर वेळा झालेत मात्र चावे संघ आतापर्यंत विजयी झालेला नाहीये एवई संघासमोर आणि तोच प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळतोय फलंदाजामार्फत. चेंडू डीप मध्ये जरूर गेला होता, तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट. ओव्हर थ्रो झालाय आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय आणि डेंजर एंड मध्ये फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होतोय.
9 चेंडू आणि 10 धावांची गरज. मनोज घाटाल आणि रोशन घाटाल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. त्याच्यासमोर गोलंदाज पाहतोय पण भावेश. यावेळेस ऑन साइडला चेंडूला खेळकडे क्षेत्ररक्षक डी करून येतोय. अनिकेत भोईर एकदा कंप्लीट फंबल झालाय आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. थ्रो देखील खराब झाला होता, ओव्हर थ्रो झालाय, मात्र यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. इथे मध्ये धोका पत्करला जात नाहीये आणि दोनच धाव्यावरती समाधान मानावं लागतंय. मनोज आणि रोशन याला चांगली रन बिटवीन द विकेट्स. या 2 धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 25 या धावसंख्येवरती. पाचवा चेंडू या ओव्हर मधील खेळण्यासाठी सज्ज रोशन. कव्हरेज मध्ये चेंडूला खेळून क्षेत्ररक्षक तैनात आणि चांगला झेल. शिवा वाघे कुठली चुकी करत नाहीये आणि चौथा फलंदाज बांधून तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. या ओव्हर मध्ये जर विचार केला तर आतापर्यंत चेंडू टाकून झालेत ते 5 चेंडू. शेवटचा चेंडू अद्याप बाकी असेल. 33 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. 25 धावा फलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल. अवेलेस फक्त हलक्या तरी चेंडूला दिशा दिली. चेंडू मिड ऑफ क्षेत्रातून लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एकदा कंप्लीट झाल्याचा प्रयत्न घातक ठरू शकतोय. आणि काय घडलंय काय बिघडलंय तर 2 धावा या वेगाने कंप्लीट झाल्यात. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित विचार करावा लागला असता पंचांना, मात्र 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. या 2 धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय 27 या धावसंख्येवरती. येणारे चेंडू असतील ते 6 आणि धावा जिंकण्यासाठी करायच्या असतील ते 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. प्रथम फलंदाजी करत असताना चावी संघाचा जर विचार केला तर कुठेतरी फलंदाजी खराब पाहायला मिळाली होती. पहिल्या 2 ओव्हर मध्ये फक्त 90 धावा त्याने जमा केल्या होत्या. त्यानंतर 2 ओव्हर मध्ये कुठेतरी लय पकडली होती फलंदाजांनी आणि 32 धावांवरती त्यांनी धाव फलक नेऊन ठेवलं. 33 धावांचं लक्ष. आता मात्र समीकरण असं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. 6 चेंडू 6 धावा. या 6 धावा रोखण्यासाठी कुठला गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. आता मात्र अनुभवाची गरज आहे सावेल संघाला. यावेळी संघाचा रेकॉर्ड जर बघितला चावेल संघासमोर एक चांगला रेकॉर्ड पाहायला मिळतोय. भरपूर वेळा हे 2 संघ आमने सामने आलेत, मात्र त्या सामन्यांमध्ये चावेल संघाला पराभूत होऊन माघारी परतावं लागलं होतं. या सामन्यामध्ये देखील तसंच कायचं चित्र पाहायला मिळतंय, मात्र हे चित्र बदलायला वेळ लागणार नाहीये. आणि हे चित्र बदलण्याचं काम करावं लागेल. आपण पाहतोय सनी तांडेल या गोलंदाजाला. 6 चेंडू 6 धावांची गरज. पहिला चेंडू फुल टॉस आणि चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि चांगला दर्जेदार झेल इथे पकडला जातोय. फलंदाज बाद.
मध्ये त्याला चेंडू व्यवस्थित घेता आलेला नाहीये, नाहीतर ह्या चेंडूवरती मॅच फिनिश होताना पाहायला मिळाला असता. मात्र चांगला झेल आपण मध्ये स्क्वेअर लेग क्षेत्र डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तो क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्याच्या मार्फत चांगला झेल पकडला गेला आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला तंबूचा रास्ता दाखवलाय. दुसरा चेंडू यावेळेस फक्त हलक्या हाताने चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये टोलावला गेलाय. एक धाव वेगाने कंप्लीट झालाय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक दूर वरून येईल, चेंडूला फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. ते 6 धावांची गरज आहे आणि क्षेत्ररक्षण जर बघितलं तर दूरवरती डीप मध्ये पाहायला मिळतंय. कुठेतरी खराब रणनीती पाहायला मिळते संगणकामार्फत. मला वाटतं क्षेत्ररक्षण कुठेतरी जवळ घ्यायला हवं, कारण समोरच्या संघाला फक्त सिंगल आणि डबल धावांची गरज आहे, मोठ्या फटक्यांची त्यांना गरज नाहीये. आणि त्या सिंगल आणि डबल धावा इथे मनोज आपण पाहतोय चांगल्या रीतीने चोरून घेतोय समोरच्या संघाच्या समोरून. 2 धावा कंप्लीट. 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय. 29 या धावसंख्येवरती 4 धावांची गरज. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मी तर म्हणेन कुठेतरी खराब शॉट सिलेक्शन झालंय मनोज घाटाल मार्फत. या अगोदर व्यवस्थितरित्या जर तर सिंगल डबल वरती खेळवता यावेळेस जर गेलं तर त्याला मोठा फटका खेळून हा मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न मनोज याचा असफल होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सामना जर बघितला तर थोडासा कठीण झालाय, मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. 3 चेंडू आणि अजूनही धावा करायची असतील जिंकण्यासाठी ते 4. 3 चेंडू 4 धावांची गरज. मनोज घाटाल ऑन स्ट्राईक. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिले. क्षेत्ररक्षक दूर वरून एक धाव कंप्लीट ठेवायचा प्रयत्न. अनिकेत भोईर आणि थ्रो चांगला झाला होता. कलेक्ट करता आले गोलंदाजाला. निराश असेल गोलंदाज आणि अनिकेत देखील. 2 धावा पुन्हा एकदा वेगाने कंप्लीट. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 31 या धावसंख्येवरती. आता मात्र समीकरण असं झालंय 2 चेंडू आणि 2 धावेंची गरज. काय सामना रंगलाय. क्षेत्ररक्षक जर बघितलं तर पूर्णपणे डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. कुठेतरी एक चुकीची रणनीती आखली जाते. चौकार रोखण्यासाठी षटकार रोखण्यासाठी क्षेत्ररक्षक आपण डीप मध्ये पाहतोय आणि त्याचा फायदा मनोज घाटाला उचलतोय. चेंडूला फक्त दिशा देतोय. क्षेत्ररक्षक डीप वरून येईल तोपर्यंत 2 धावा तो कंप्लीट करतोय. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचलाय 31 या धावसंख्येवरती. अजूनही 2 चेंडू मध्ये 2 धावा जिंकण्यासाठी करायच्या असतील शिवसाई स्पोर्ट या संघाला. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिले. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव पूर्ण होईल का. शिवा वाघे मार्फत फंबल आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट. मी अगोदरच म्हटलं होतं की आपण डीप मध्ये क्षेत्ररक्षण लावलंय, थोडस क्षेत्ररक्षण जवळ लावायला हवं होतं, कारण क्षेत्ररक्षक दूर वरून येईल तोपर्यंत 2 धावा मनोज सहजरित्या कंप्लीट करतोय. कारण